एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय। पुण्यातील मांत्रिक महिला लुबाडलेले 14 कोटी रुपये परत देण्यास तयार झाली आहे। आयटी इंजिनियर दीपक डोळस यांची तिने फसवणूक केली आहे। मांत्रिक वेदिका पंढरपूरकर तिचा नवरा कुणाल पंढरपूरकर सध्या अटकेत आहेत। वेदिकेचा गुरु दीपक खडके सुद्धा सध्या अटकेत आहे। तीनही आरोपींचे जामीन अर्ज वेळोवेळी फेटाळले गेलेत। वेदिकाचे वकील आज न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतील आणि जी 14 कोटी रुपयांची लुबाडणूक केलेली आहे ते 14 कोटी रुपये परत देण्यास वेदिका तयार झाली आहे। मंदार गोंजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मंदार, कशा पद्धतीने एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसतोय आणि आता वेदिका पैसे परत करायला तयार झाली आहे, ती प्रोसेस कशी असेल? वेदिका पंढरपूरकरचे वकील न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतील आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये ते असं नमूद करतील, तयारी दर्शवतील की जे 14 कोटी रुपये वेळोवेळी घेतले गेले दीपक डोळस यांच्याकडून ते आम्ही परत देण्यासाठी तयार आहोत। त्यानंतर प्रक्रिया सुरू होईल। दीपक डोळस यांच्या पैशातून वेदिका पंढरपूरकरनी जी मालमत्ता खरेदी केली आहे, महात्मा सोसायटीमध्ये कोथरूडच्या जो आलिशान बंगला खरेदी केला आहे किंवा इतर आणखी ज्या काही गोष्टी खरेदी केल्यात त्या सगळ्यांचा लिलाव होईल आणि त्यातून जे पैसे मिळतील ते दीपक डोळस यांना परत केले जातील। अर्थात ही प्रक्रिया आहे, त्याला वेळ लागू शकतो, मात्र वेदिका पंढरपूरकरनी हे पैसे परत देण्याची तयारी दर्शवलेली आहे। वकिलामार्फत तसं प्रतिज्ञापत्र सादर होत आहे, कारण वेदिका पंढरपूरकर, तिचा नवरा आणि तिचा गुरु दीपक खडके यांचे जामीन अर्ज वेळोवेळी न्यायालयाने फेटाळले आहेत। दीपक डोळस यांच्या 2 मुलींना दुर्धर आजार आहेत आणि ते बरे करतो असं सांगत या वेदिका पंढरपूरकरनी या दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नीकडून 14 कोटी रुपये लुबाडले। त्यांचं राहतं घर असेल, इतर मालमत्ता असतील, या सगळ्या विकायला लावल्या आणि आता दीपक डोळस हे भाड्याच्या घरामध्ये राहतात। त्यांच्या मुलींना उपचार करण्यासाठी देखील त्यांना अडचणी आहेत आणि या सगळ्या परिस्थितीला ही सगळी परिस्थिती एबीपी माझानी समोर आणली। त्यानंतर पोलिसांनी या वेदिका पंढरपूरकर आणि तिच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, त्यांना अटक केली आणि न्यायालयाने देखील वेळोवेळी जामीन अर्ज फेटाळला। त्यामुळे अखेर वेदिका पंढरपूरकरला पैसे परत देण्यास तयारी दर्शवावी लागली आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।